अगदी ज्या स्वरूपाचा संस्कार देणं गरजेचं आहे तो संस्कार मुळात घरातून येतो Yes. आणि घरातच जर जातीवाद असेल तर तो बरोबर. मुलांमध्ये येणारच. ऑटोमॅटिक येतो आणि त्यातून तो समाजात पण येतो, मग तो देशात येतो. त्यामुळे संस्कार हा मुळात घरापासून सुरू झाला पाहिजे. तो जर घरातून सुरू झाला तर मग त्याचा एक विचार असतो जातीभेदाचा, तो नष्ट होऊ शकतो. या पूर्ण परिस्थितीमध्ये अभिजित चळवळ उभी राहिली, एक मोठा प्रतिसाद मिळाला आणि अभूतपूर्व असं वातावरण पाहायला मिळालं. आणि या अभूतपूर्व अशा वातावरणामध्ये तुझ्या मागे कुणीतरी आर्थिक ताकदीनं फंडिंग करतंय. मग ते परदेशातून फंडिंग होतंय, तू बाहेरून आलायस, तोच मुळात एका मोटिव्हने आलायस आणि हे सरकार अस्थिर करण्यासाठी, अराजक माजवण्यासाठी भारतात आलाय, असा तुझ्यावर थेट आरोप होतोय. सर आरोप काय लावताय? एक तर तुम्ही ईडी सीबीआय आहे, तुम्ही जसे पाठवता माझ्या इथे पाठवून घ्या, माहिती करून घ्या किती परदेशातून फंडिंग आले. आणि मला असं वाटतं जर परदेशातून फंडिंग येत असेल किंवा मी परदेशातून कंट्रोल होतोय तर हे सगळ्यात मोठं फेलियर मग होम मिनिस्टर अमित शहाच आहे. चाणक्य असताना कसं काय कुठून बाहेरची ताकद भारतात असं काय करू शकते? ते क्लिअर कट त्यांचं फेलियर आहे. मग पण हा पण एक आरोप लावला जातो की ठीक आहे, बाहेरून ताकद नसली तर तुला आतून विरोधी पक्ष जो आहे तो तुझ्या मागे उभा राहतो आणि विरोधी पक्ष तुला ताकद देण्याचा प्रयत्न करतो. मग राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या दारासमोर बसणं असेल किंवा संसदेमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण झालं आणि त्यातून तुमच्या आंदोलनाला जास्तीत जास्त सरकार विरोधी धार देण्याचा प्रयत्न होता. सरकार विरोधी तो आंदोलनच होतं, कारण की सरकारमुळेच पेपर फुटी झालेली आहे, सरकारमुळेच 20पेक्षा जास्त मुलांची आत्महत्या झालेली आहे. आणि 20 तारखेचा जो ऑर्डर होता लहान मुलांना मारायचा, त्यांचे डोकं फोडायचं, 12-12 वर्षाच्या मुलींचे डोके फोडण्यात आलेली आहे, कपडे फाडण्यात आलेले, मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडून त्यांना मारलेले. तर हे सरकारच्याच ऑर्डरवर झालेलं आहे. तर सरकार विरोधात आमचं आंदोलनच होतं. पण आता सरकार ज्यांची आहे त्यांच्याशी आमचं काय पर्सनल भांडण आहे का? उद्या तुम्ही नसाल, तुमच्या जागी दुसरं कोणी येऊ, आम्ही त्या सरकार विरोधात आंदोलन करू, त्याच्यात काय? अगदी खरं आहे.